नमस्कार मित्रांनो, आज आपण पाचवा पाठ बघूया. हडप्पाकालीन लोकजीवन. या पाठामध्ये आपल्याला हडप्पाकालीन लोकांचे जीवन बघायला मिळणार आहे. हडप्पाकालीन लोकांचे जीवन म्हणजे नेमकं काय बघायला मिळणार आहे? हडप्पाकालीन लोकांच्या जीवनामध्ये अन्न कशा प्रकारचे होते? त्यांच्या अन्नामध्ये कशाचा समावेश होता? त्यांची वस्त्रे कोणती होती? ते पोशाख कशा प्रकारचे वापरत? त्यांची करमणुकीची साधने कोणती होती? हडप्पाकालीन लोकांच्या धर्मकल्पना काय होत्या? मुद्रा कशा प्रकारच्या वापरत? लोकांचे व्यवसाय व उद्योग कोणते होते? भांडी कशा प्रकारची वापरत? याबद्दलची आपल्याला माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. हडप्पा संस्कृतीतील सार्वजनिक व्यवस्थेचा परिचय आपण मागील पाठात करून घेतला आहे. तेथील लोकजीवन कशा प्रकारचे होते याची माहिती या पाठात करून घेऊ. अन्न, तांदूळ, गहू, सातू, खजूर हे पदार्थ लोकांच्या अन्नातील मुख्य घटक होते. मांस, मासे, भाज्या, फळे यांचाही अन्नात समावेश होता. वस्त्र, उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यांवरून ते कापड विकत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. अलंकार, विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडलेले आहेत. हे दागिने सोने, रुपे, तांबे, रत्ने तसेच शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. हडप्पा संस्कृतीचे लोक तांब्याच्या चकचकीत पत्र्याचे आरसे वापरत असत. करमणुकीची साधने बघूया. करमणुकीच्या साधनात नृत्य व संगीत यांना महत्व होते. एका मुद्रेवर नृत्याचे दृश्य आहे. मातीच्या सोंगट्या आणि फासे सापडले आहेत. या ठिकाणी आपल्याला हडप्पाकालीन खेळणी दाखवली आहे. मुलांच्या विविध खेळण्यांचे अवशेष सापडले आहेत. ही खेळणी मातीची होती. त्यामध्ये बैलगाडी, पक्ष्यांच्या आकाराच्या शिट्ट्या, खुडखुडे व निरनिराळ्या प्राण्यांच्या मूर्ती इत्यादींचा समावेश आहे. हडप्पाकालीन लोकांच्या धर्मकल्पना बघूया. उत्खननात मिळालेल्या मुद्रांवरील विविध आकृती, मूर्ती यांच्या आधारे तत्कालीन धर्मकल्पनेसंबंधी अंदाज बांधता येतो. वृक्ष व प्राणी यांची चित्रे असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या आहेत. यावरून या संस्कृतीत निसर्गपूजा रूढ असावी. मातृदेवतेच्या मूर्ती उत्खननात सापडल्या आहेत. यावरून मातृदेवतेची पूजा केली जात असावी असे वाटते. या काळात पशुपतीची पूजा ही केली जात असावी. तसेच अग्निपूजा ही अस्तित्वात होती. हडप्पा संस्कृतीतील लोक मृतदेह पुरत. काही वेळा मृतदेह शवपेटीमध्ये घालून पुरले जात. मृतदेहाबरोबर अन्न, अलंकार, आयुधे इत्यादी वस्तू पुरण्यात येत असत. क्वचित प्रसंगी मृतदेहाचे दहनही केले जाईल. मुद्रा कशा होत्या बघूया आपण. हडप्पा संस्कृतीच्या लोकांच्या वापरातील मुद्राही उत्खननात सापडल्या आहेत. या मुद्रा प्रामुख्याने चौकोनी आहेत हे लक्षात राहू द्या. हडप्पाकालीन लोकांच्या प्रामुख्याने मुद्रा चौकोनी आहेत हे विचारल्या जाऊ शकते एक्झाम मध्ये. या मुद्रांवर प्राणी व मानव सदृश्य आकृत्या कोरलेल्या आहेत. मुद्रेवर वरच्या बाजूला चित्रलिपीमध्ये काही अक्षरे कोरलेली आहेत, परंतु अजून या लिपीचे वाचन करता आलेले नाही. व्यवसाय व उद्योग बघूया. शेती आणि व्यापार हे या लोकांचे प्रमुख व्यवसाय होते हे लक्षात राहू द्या. हडप्पाकालीन लोकांचे शेती व व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते. शेती बघूया. गहू, सातू, तीळ, तांदूळ, कडधान्य, कापूस ही पिके घेतली जात. शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय केला जात होता. भांडी, भांडी तयार करणे हा एक महत्वाचा उद्योग होता. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात प्रामुख्याने लाल रंगाच्या मातीची भांडी सापडली आहेत. हे सुद्धा लक्षात राहू द्या. हडप्पा संस्कृतीच्या अवशेषात प्रामुख्याने लाल रंगाच्या मातीची भांडी सापडली आहेत. काही भांड्यांवर प्राण्यांच्या आणि पाना फुलांच्या आकृती आहेत. आकृत्या व नक्षी काढण्यासाठी काळ्या रंगाचा वापर केला आहे. ही भांडी भट्टीत पक्की भाजली जात. हडप्पा संस्कृतीतील लोक चांदी, तांबे या धातूंची भांडी बनवत असत हे लक्षात राहू द्या. हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूंची भांडी बनवत? चांदी, तांबे या धातूंची भांडी बनवत असत. कापड उद्योग बघूया. सूत कातणे, कापड विणणे, कापड रंगवणे हे उद्योग हडप्पा संस्कृतीच्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चालत असत हे सुद्धा लक्षात घ्या. कापड उद्योग हडप्पा संस्कृतीच्या वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर चालत असत. ते लोकरीची वस्त्रे बनवत असत. या ठिकाणी हडप्पाकालीन मुद्रा दिल्या आहे. या ठिकाणी चौकोनी मुद्रा दिली आहे. या ठिकाणी सुद्धा चौकोनी मुद्रा दिली आहे.
आणि या ठिकाणी गोल मुद्रा दिली आहे. या मुद्रांवर एक गोष्ट कॉमन आहे. या ठिकाणी प्राण्यांची चित्र दिली आहे मुद्रांवर. हे एक गोष्ट लक्षात राहू द्या. समोर बघूया. या ठिकाणी आपल्याला हडप्पाकालीन भांडी दाखवली आहे. यावरची नक्षी बघा, किती सुंदर बनवली आहे. व्यापार बघूया. हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीमध्ये तयार होणारा माल भारताबाहेर जात असे. सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा भारतात सापडल्या आहेत. तर हडप्पा संस्कृतीतील मुद्रा मेसोपोटेमिया येथे सापडल्या आहे. हे लक्षात घ्या. सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या मातीच्या विटा भारतात सापडल्या आहेत. तर हडप्पा संस्कृतीतील मुद्रा मेसोपोटेमिया येथे सापडल्या आहेत. यावरून या दोन्ही देशात व्यापार चालत असावा. गुजरातमधील लोथल येथे मिळालेल्या हडप्पाकालीन गोदीच्या अवशेषांच्या आधारे या लोकांचा इतर देशांशी जलमार्गाने व्यापार चालत होता असे दिसते. सिंधू संस्कृतीच्या प्रदेशातून पश्चिम आशिया आणि इजिप्त या प्रदेशांमध्ये कापड, सुगंधी द्रव्ये, विविध प्रकारचे मणी इत्यादी वस्तू निर्यात केल्या जात. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा. हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील रिकामी जागा हा पदार्थ मुख्य घटक होता. काय येईल इथे? तांदूळ. हडप्पाकालीन लोकांच्या अन्नातील तांदूळ हा पदार्थ मुख्य घटक होता. दुसरी रिकामी जागा बघूया. हडप्पाकालीन लोकांचे रिकामी जागा आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते. काय येणार इथे? शेती. हडप्पाकालीन लोकांचे शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते. हे व्यवसाय लक्षात राहू द्या. पहिला प्रश्न बघूया. हडप्पाकालीन स्त्री पुरुष कोणते अलंकार वापरत? दुसरा प्रश्न. हडप्पाकालीन मुलांच्या खेळण्यातील कोणत्या खेळण्यांचे अवशेष सापडले आहे? हा एक प्रश्न लक्षात राहू द्या. हडप्पाकालीन लोक कोणती पिके घेत? हे दोनही प्रश्न आपल्या महत्वाचे नाही. हडप्पाकालीन लोकांच्या अन्नात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? हडप्पाकालीन मुद्रांविषयी माहिती लिहा. आपण हडप्पाकालीन मुद्रांविषयी बघितलं आहे. हडप्पाकालीन मुद्रा प्रामुख्याने चौकोनी होत्या आणि मुद्रांवर प्राण्यांचे चित्र कोरलेले होते. या दोन गोष्टी लक्षात राहू द्या. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.